तुम्ही विचार करा की तुमचा जर जॉब गेला, तुम्ही 1-1.5 वर्ष ब्रेक घेतला, तर तुम्हाला लगेच टेन्शन येतं की बाबा माझ्या मुलांच्या शाळेची फी मला भरायची, मला माझं घर चालवायचं आहे. पण शासनाकडेच उभे राहिलेलं आहे की बाबा आम्ही एवढा टॅक्स भरतो, तर आमच्या मुलांना ॲटलीस्ट शिक्षण तरी मोफत करा. 1ली ते 10वी 1-1 लाख रुपये फी आम्हाला भरावी लागते आणि हा खूप गंभीर प्रश्न आहे. तर कुठलंही शासन, कुठलंही पक्ष या विषयांवरती बोलायलाच तयार नाही. आपण गेली 10 वर्ष 20 वर्ष त्या लोकांना मतदान करतोय, पण दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. आपलं इन्कम वाढलं की लगेच इन्कम टॅक्स ते वाढवतात. तुम्हाला जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश पुजारी. मी 211 खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून उभा आहे. माझ्या मागे जर बघत असाल, एक मोठी शाळा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी शाळांच्या संदर्भात एक मोठा प्रश्न उपस्थित करू इच्छितो की आपण सर्वजण जे पुण्यामध्ये राहतो, 10% 30% इन्कम टॅक्स भरतो आणि एवढा टॅक्स भरून सुद्धा आपल्या मुलांना ज्यावेळेस शाळेत टाकायची वेळ येते त्यावेळेस आपल्याला प्रत्येक मुलाच्या मागे लाख रुपये खर्च येतो. खरं तर पाहायला गेल्यानंतर बाहेरच्या देशामध्ये ज्यावेळेस तुम्ही कुठलीही टॅक्स वगैरे पे करता त्यावेळेस तुमच्या आरोग्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात मोफत असतात, शालेय शिक्षण मुलांचं मोफत असतं. परंतु भारतामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या सिस्टीममध्ये टाकले गेलेले आहे की इन्कम टॅक्स देखील आपल्यावरती लावला गेलेला आहे आणि प्लस आपण ज्यावेळेस शाळा यासारख्या महत्त्वाच्या विषयांमध्ये हात घालतो किंवा आपल्या मुलांना शाळेत टाकायचं असतं तिथे देखील आपली भरपूर लूट होते. तर आपण या इलेक्शनला यासाठीच उभे राहिलेलो आहे की बाबा आम्ही एवढा टॅक्स भरतो, तर आमच्या मुलांना ॲटलीस्ट शिक्षण तरी मोफत करा. 1ली ते 10वी 1-1 लाख रुपये फी आम्हाला भरावी लागते आणि हा खूप गंभीर प्रश्न आहे. शाळेची फी जास्त असल्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की लोक 2 मुलं नको म्हणतात, ते म्हणतात एकच मुलं आम्ही अफोर्ड करू शकतो, एवढी महागाई वाढलेली आहे. तर कुठलंही शासन, कुठलंही पक्ष या विषयांवरती बोलायलाच तयार नाही. आपण गेली 10 वर्ष 20 वर्ष त्या लोकांना मतदान करतोय, पण दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. आपलं इन्कम वाढलं की लगेच इन्कम टॅक्स ते वाढवतात. तुम्हाला माहिती असेल की ओल्ड रिजिम, न्यू रिजिम, आता पूर्वी जे घर घेतल्यामुळे जे काही टॅक्स बेनिफिट मिळायचा तो देखील त्यांनी बंद करून टाकलेला आहे. आणि खरं तर शाळा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. उद्या तुम्ही विचार करा की तुमचा जर जॉब गेला, तुम्ही 1-1.5 वर्ष ब्रेक घेतला, तर तुम्हाला लगेच टेन्शन येतं की बाबा माझ्या मुलांच्या शाळेची फी मला भरायची, मला माझं घर चालवायचं आहे. पण शासनाकडनं 1 रुपयाची मदत होत नाही. तुम्ही जर 10% 30% टॅक्स भरताय तर शासनाकडून सुद्धा काही ना काही प्रोव्हिजन असणं गरजेचं आहे. याच मुद्द्यावरती मी लढतोय मित्रांनो. माझं घोषणापत्र मी माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघू शकता. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा. तुम्हाला देखील वाटत असेल की हा मुद्दा योग्य आहे आणि योग्य माणूस तुम्हाला निवडून द्यायचा आहे, तुमचं प्रतिनिधित्व करणारा कोणतरी माणूस तुम्हाला निवडून द्यायचा आहे, तर 4 नंबरचं बटन तुम्हाला यावेळेस दाबायचं आहे. कॅरम बोर्ड हे चिन्ह आहे. एक बटन तुम्ही व्यवस्थित दाबल्यामुळे तुमच्या आयुष्यभराचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तुमच्या मुलांना शिक्षण मोफत मिळणार आहे. आपण प्रयत्न करूयात की इन्कम टॅक्स देखील आपण कशा पद्धतीने कमी करू शकतोय आणि आपल्या सर्वसामान्यांचे प्रश्न आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतोय. मी ज्यांच्या विरोधात उभा आहे त्या प्रत्येकाकडे कोटीच्या कोटी संपत्ती आहे. आपण सर्वसामान्य लोक आहोत. आपल्याला साधं एक घर करायचं म्हटलं तर 20 वर्ष 30 वर्ष EMI मध्ये या लोकांनी आपल्याला अडकवलेलं आहे. तुम्ही जर मोठ्या लोकांना मतदान केलं तर ती लोक 5 वर्षामध्ये 5 पटीने त्यांची संपत्ती वाढवणार आहेत. तुम्ही न्यूज चॅनलला बघितलं असेल की या आमदारांची, खासदारांची किती पटीने संपत्ती वाढली. तर हे ऍक्सेप्टेबल नाही आहे. मागच्या 5 वर्षात आपण लॉकडाऊन बघितलं, आपण बघितलं की अनव्हेरीफाईड लसी सुद्धा लोकांना दिल्या गेलेल्या आहेत. कितीतरी लोक विविध रोगांमुळे मेलेले आहेत, हार्ट अटॅकमुळे मेलेले आहेत, कॅन्सरमुळे मेलेले आहेत. परंतु त्यांच्या मदतीला कधीच शासन आलं नाही. शासनाने कुठलेही नियम त्यासाठी बनवले नाही. तर आपल्याला आता कायदे मंडळात जावं लागेल, आपल्याला कायदे बदलावे लागतील आणि सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारा माणूस निवडून द्यावा लागेल. त्यामुळे मी विनंती करतो की मी देखील एक IT प्रोफेशनल आहे, मी सर्वसामान्य घरातून आहे, मला देखील फॅमिली आहे, पण समाजासाठी मला लढायचं आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. कितीही पैसा कमवा पण तो जर तुमच्या खिशात राहणार नसेल तर काही उपयोग नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल, तुमचा कुठलाही रिलेटिव्ह मित्र खडकवासला मतदारसंघामध्ये मतदान करणार असेल तर त्यांना सांगा की बाबा आपल्यासाठी लढणारा एक माणूस उभा आहे, त्याला मतदान करायचं आपल्याला. जर आपण ह्याला मतदान केलं तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही 20 नोव्हेंबरला सगळ्यांनी 100% मतदान करा आणि 4 नंबर बटन कॅरम बोर्ड अविनाश लोकेश पुजारी ते बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे. धन्यवाद.